आता असंच एक झाड मी ऐकलंय, म्हणजे आता ते कितपत खरं आहे खोटं आहे माहित नाही, की बेलाचं झाड जे आहे तर ते तुमच्या घराच्या आसपास असू नये असा एक गैरसमज आहे. तर म्हणजे ते काय कितपत हे आहे? बघा, माझं असं व्यक्तिगत महत्व असतं, जे परमेश्वराला आवडणारं आहे ते माझ्या वास्तूला का नको? मग ही ईश्वराचीच जर देणगी आहे, ही आदी शक्ती म्हणजे जो आदी ईश्वर आहे त्याच जर हे सगळी पंचमहाभूत व्यापली आहेत, मग त्याचं आवडणारं वृक्ष लोकांना वास्तूला का नसावं? बरेच लोक म्हणतात की काटेरी वनस्पती नसावी. याचा शास्त्रीय दृष्टिकोन किंवा शास्त्रीय याला कुठेही तथ्य नाहीये. कारण की माझं असं मत आहे की पूर्वीच्या काळी कुंपण हे काटेरीच असायचं. त्याच्याने आपल्या फळवारांची सुरक्षा व्हायची, घरामधली सुरक्षा व्हायची. आणि आता मॉडर्न युगामध्ये तो तुम्हाला नकोय. का नकोय? त्याचे भरपूर कारण आहे की तुमच्याकडे जागाच नाहीये, किंवा मग कुठेतरी तुम्हाला त्या वनस्पतीबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं, मग ती नकोय. पण त्याचं बेलाचं जर तुम्ही बघितलं मॅडम, त्याच्यातला कण औषधी आहे. मी म्हणतो की तुम्ही पंचकर्म करत नाही आहात, पण कमीत कमी आठवडाभर जर वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही नुसते कवळे पानं जरी खाल्ले तर तुमच्या शरीराची बुद्धी, तेज, मन, शुक्र सगळं तुमचं चांगलं होतं. तुमची धातुपुष्टी खूप चांगली होते. त्याला रोज तुम्ही साखर, पिवळी मोहरी वाहतायत तर तुमचं सूर्य कुंडलीमध्ये तेजवान होतो. त्याची मूळ सूर्याचं बल वाढवते. म्हणजे ज्यांचा मूलांक, भाग्यांक, दैव्यांक 1 आहे अशा लोकांनी तर बेलाची उपासना करणंच खूप आवश्यक आहे. बरेच जण म्हणतात की इंद्रजाळ घराला लावूया आपण, पण नुसती बेलाचं पान फ्रेम करून जरी तुम्ही त्याची आराधना केली तर त्याचा सूर्य, मी तर म्हणतो पूर्वेला लावावं. ते त्याच्याने खूप छान रिझल्ट येतात. म्हणून जे शिवाला अर्पण आहे, ज्याच्या फळामध्ये द्विगणित रस आहे, बेलाचं फळ म्हणजे आज सगळ्या प्रकारचे मल्टीविटॅमिन्स, जीवनसत्व हे एका बेलाच्या फळात आहे. ते माझ्या मते की बेलाचं फळ हे मनुष्यासाठी चांगलं आहे, वास्तूसाठी चांगलं आहे. आणि मी म्हणतो ते घरांमध्ये लावावं. शेतकरी मायबाप तर लावतातच, पण आपल्याकडे जर जागा असेल तर ते लावावं. फक्त एकच सांगायचं की ते कुंडीत लावू नका. कारण की बेलाचं जे स्वभाव आहे तमोगुण रजोत्तर मार्थ आहे, म्हणजे तो वाढण्याची त्याची खूप असते. आणि कुंडीमध्ये त्याचं दबाव कमी येतो, ते जळून जातं. आपण म्हणतो कुंडीत जाड आलं, मला वास्तुदोष आहे. मी तुम्हाला पुढचा प्रश्न तोच विचारणार होते, की असं होतं की बऱ्याचदा आपण काही झाडं लावतो आणि ते म्हणजे राहतच नाहीत, किंवा काही काही घरांमधून आमच्याकडे झाडच जळतात, झाडच राहत नाही. म्हणजे ह्याला फक्त वातावरण हा एक कारण असतं की त्याच्या मागे काही वास्तूचा संकेत पण असू शकतो? नाही, बघा, वास्तूचा संकेत असा असू नाही शकत की ते जळतंय. बघा, प्रत्येक वनस्पतीची एक शास्त्रीय, वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि एक सगळ्यात महत्वाची म्हणजे निसर्गाची एक त्याला दिलेली एक वेगळ्या प्रकारची एक भूमिका असते. आता तुम्हाला मी सांगतो, तुळस लावतो. प्रत्येकाच्या घरात तुळस खूप छान येते, काहींच्या घरात येत नाहीये. तुळस किंवा कुठलीही वनस्पती असेल तर तिचं एन्व्हायरमेंट एकदा चेक करा. त्या घरामध्ये पुरेसा प्रकाश येतोय का, हवा खेळती आहे का. रोज आपण सांगितलं एखाद्याने की रोज पाणी टाक, रोज पाणी टाक, ते त्याच्या ज्या मुळा असतात मॅडम त्या मोस्टली सडून जातात. मुळात एखादं प्लांटेशन करत असताना त्याची जी जागा आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का तिथे सूर्यप्रकाश आहे का. सूर्यप्रकाश येत असेल तरच तुम्ही प्लांटेशन करावं, अन्यथा मी सांगतो तुम्ही करू नका. एखादं झाड असेल तिथं तुम्ही वृक्षदान करा, पण घरात लावू नका. नाही तर आपण काय करतो, खूप महाग आणतो आणि घरी आणले की ते वृक्ष जळून जातात. त्याच्या मागे काही वास्तुदोष नसतो. त्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन माणसाने प्रत्येकाने ठेवणं गरजेचं आहे की ह्या झाडाची कॅपॅसिटी किती आहे. माझं घर जर ज्याच्यात सूर्यप्रकाशच येत नाहीये, हवाच खेळती नाहीये, तर हे खरंच जगेल का. आपण सुद्धा बघा, दुसऱ्याच्या गावाला गेलं, आपल्याला तिथे 2 दिवसच करमणार, 3 दिवस करमणार आणि असं वाटतं की घरी कधी जाऊ. म्हणजे तिथली जी सृष्टी आहे, तिथलं जे वातावरण आपल्या बॉडी ऍक्सेप्ट करत नाही, तर ते प्लांटेशनचं करत नाही, त्याच्यामुळे ती जळते. त्याच्यामुळे वास्तुदोष आहे असं मला वाटत नाही. पण आता वास्तुदोष जर असेल एखाद्या घरात खरंच, तर त्याच्यावरती हे रोपं लावून असा काही उपाय होतो का? निश्चितच. बघा, प्रत्येक वनस्पतीचं एक तत्व सांगितलं. जसं मी सांगितलं ना, ईशान्य दिशा ईशा देवताची, बरोबर. ईशा देवता म्हणजे विचार, म्हणजे जलतत्व. जलाचे पण 2 स्वभाव आहे. काही आपण बघा समुद्र सपाटीवर जातो मस्तपैकी, जो तो शांत असेल तर आपल्याला छान वाटतं सेल्फी बिल्फी घ्यायला. आणि त्याला जर वादळ आलं असेल, उधाण आलं असेल तर आपल्याला तिथून पळावं लागतं की नाही. म्हणजे काय झालं, त्या वास्तूच्या त्या तत्वाचं आपण मेंटेन केलेलं आहे. वास्तूमध्ये जटामाशी नावाची एक वनस्पती येते, त्याला आपण जटाशंकर म्हणतो. एक सुगंधी वनस्पती आहे. ही ईशान्य दिशेला लावणं खूप गरजेचं आहे.
ही सुगंधी आहे मॅडम. आणि आता इथं आयुर्वेदात कसं सांगितलेलं आहे, ओव्हर थिंकिंगचा त्रास आहे, तुमचा स्वभाव खूप चिडचिडा आहे, तुम्हाला रात्री झोप लागत नाहीये, विचार खूप येत आहे, ओव्हर थिंकिंगचा त्रास आहे, वैद्य आपल्याला जटामाशी वटी देतात. जर तुम्हाला ॲलोपॅथीच्या जर औषधं घ्यायचे नसले पण तुमच्या मागे खूप टेन्शन आहे, तर तुम्ही जर जटामाशी घनवटी जर किंवा जटामाशीचं चूर्ण जरी पोटामध्ये घेतलं डॉक्टरांच्या सल्ल्याने, तर तुम्हाला नॅसेसरी आणि नॅचरली झोप छान येते. म्हणजे तुमचे विचार शुद्ध होतात, सकाळी तुमची टवटवीत सकाळ होते.